नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, फिजिक्सचा आपला जो सेकंड चॅप्टर आपण स्टडी करत होतो, काय नाव आहे त्याचं? मॅथेमॅटिकल मेथड्स. ठीक आहे, मॅथेमॅटिकल मेथड्स या चॅप्टरला मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, वी हॅव डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. ओके, त्यातला पहिला हा पार्ट जो आहे दॅट इज अबाउट दी स्केलार्स अँड वेक्टर्स. ठीक आहे, आणि दुसरा पार्ट जो आहे इट इज ऑफ दी कॅल्क्युलस. ठीक आहे, सो स्केलार्स आणि वेक्टर्सचा पार्ट आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे, ज्याचा थेरॉटिकल पार्ट म्हणजे स्केलार्स आणि वेक्टर्सशी रिलेटेड असलेल्या सगळ्या कन्सेप्ट, स्टार्टिंग फ्रॉम दी व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्केलार्स अँड वेक्टर्स, वेक्टर्सचे टाइप्स काय आहेत, त्यानंतर वेक्टरची ऍडिशन कशा प्रकारे केली जाते, ज्याला आपण कंपोजिशन ऑफ वेक्टर्स म्हटलं होतं. त्याच्यानंतर युनिट वेक्टरची कन्सेप्ट पाहिली होती. वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे केलं जातं, त्यामध्ये स्केलार प्रोडक्ट काय असतं, वेक्टर प्रोडक्ट काय असतं, यांच्याबद्दलचा स्टडी आपण ऑलरेडी मागच्या काही लेक्चर्स मध्ये डिटेलमध्ये केलेला आहे. ओके, मग हा कम्प्लीट पार्ट झाल्यानंतर पुढचा हा पार्ट जो आहे कॅल्क्युलसचा, तो आपल्याला नंतर घ्यायचा आहे. ठीक आहे, कारण आपण स्केलार्स आणि वेक्टर्सला एकदा कम्प्लीट करणार आहोत, पूर्णपणे कम्प्लीट. म्हणजे स्केलार्स आणि वेक्टर्सच्या कन्सेप्ट आपण लर्न केल्यात. आता आपल्याला या स्केलार्स आणि वेक्टर्स वरती डिपेंड असणारे जे काही न्यूमरिकल एक्झाम्पल्स असणार आहेत, या न्यूमरिकल एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करायची आहे. आणि ते न्यूमरिकल एक्झाम्पल झाल्यानंतर आपला मॅथेमॅटिकल मेथडचा स्केलार्स आणि वेक्टर्स हा पार्ट 100% कम्प्लीट होईल. त्यामध्ये मग त्याच्या कन्सेप्ट तर आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत, आणि आता काही लेक्चर्स मध्ये आपल्याला आजपासून त्या स्केलार्स आणि वेक्टर्स वरती डिपेंड असणाऱ्या न्यूमरिकल एक्झाम्पल्सचा स्टडी करायचा आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी सॉल्व द एक्झाम्पल्स फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं फिजिक्सचं बुक आहे, त्यामधून काही क्वेश्चन्स जे आहेत, खूप चांगल्या प्रकारचे क्वेश्चन्स त्यांनी एक्झरसाइज मध्ये दिलेले आहेत, न्यूमरिकल एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्या न्यूमरिकल एक्झाम्पल्सचा आपण पहिल्यांदा स्टडी करूयात. ओके, सो आय हॅव युअर बुक इन द पीडीएफ फॉर्म. ठीक आहे, तुमचं जे 11th स्टँडर्डचं बुक आहे ते पीडीएफ फॉर्म मध्ये माझ्याकडे आहे. सो एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स आपल्याला त्यामधले सॉल्व्ह करायचे आहेत. पहा, पेज नंबर 29 वरती, मॅथेमॅटिकल मेथड चॅप्टर संपल्यानंतर पेज नंबर 29 वरती तुम्हाला एक एक्झरसाइज दिली आहे. या लेक्चरचा इथून पुढचा पार्ट पाहताना तुम्हाला टेक्स्ट बुक समोर ठेवायचा आहे. या लेक्चरचा इथून पुढचा पार्ट पाहताना तुम्हाला टेक्स्ट बुक समोर ठेवायचंय, आणि तो क्वेश्चन तिथून व्यवस्थित लिहून घ्यायचा, रीड करायचा, आणि नंतर व्यवस्थित त्याचं सोल्युशन जे आपण घेणार आहोत ते पाहायचं आहे. ओके, सो पेज नंबर 29 वरती एक्झरसाइज दिली आहे. त्या एक्झरसाइज मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, दॅट इज द एमसीक्यू टाइप क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते एमसीक्यू टाइपचे क्वेश्चन्स आहेत, आणि जे क्वेश्चन नंबर 2 आणि 3 आहेत त्याच्यामध्ये आपल्याला न्यूमरिकल एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर काय करतोय आपण, पहा, मॅथेमॅटिकल मेथडची जी एक्झरसाइज दिलेली आहे, मॅथेमॅटिकल मेथडची जी एक्झरसाइज दिली आहे पेज नंबर 29 वरती, त्यातला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 यांच्यामध्ये जेवढे काही न्यूमरिकल एक्झाम्पल्सचे क्वेश्चन्स या स्केलार्स आणि वेक्टर्स वरती डिपेंड असणारे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. सो आय सपोज यू हॅव स्टडीड द स्केलार्स अँड वेक्टर्स थरोली, आणि आता तुम्हाला सगळे फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित लक्षात आलेले आहेत असं कन्सिडर करून आपण आपल्या न्यूमरिकल एक्झाम्पल्सला स्टार्ट करतोय. सो क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन मी इथं लिहितोय. क्वेश्चन नंबर 2 परत एकदा लिहितोय इथं, पेज नंबर जे आहे, ठीक आहे, पेज नंबर 29 वरती एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2, त्यातला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन इज लाईक दिस, शो दॅट, क्वेश्चन कसा आहे पहा, शो दॅट एक वेक्टर दिलाय त्यांनी, ए बार इक्वल्स टू आय कॅप मायनस जे कॅप डिवायडेड बाय √2. शो दॅट ए बार इक्वल्स टू आय कॅप मायनस जे कॅप डिवायडेड बाय √2 इज अ युनिट वेक्टर. ठीक आहे, सो दिस इज द क्वेश्चन. ठीक आहे, आता सॉल्व्ह करूया त्याला. आपल्याला एक वेक्टर दिलाय, त्याच्या वेक्टर फॉर्म मध्ये त्याच्या कंपोनंट्सच्या फॉर्म मध्ये. आता आपल्याला माहितीये आय जे के हे दिलेल्या वेक्टरचे आय जे के सोबत जे मल्टिप्लिकेशन मध्ये डिजिट्स असणार आहेत हे गिवन वेक्टरचे एक्स वाय आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंगचे कंपोनंट असतात. ठीक आहे, पहा परत एकदा, आपल्याकडे जर असा एखादा वेक्टर असेल पी बार इक्वल्स टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप
प्लस पी झेड के कॅप। याचा अर्थ हा पी बार तुम्हाला त्याच्या एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट आणि झेड कंपोनंटच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे। ठीक आहे, हे पी एक्स, पी वाय आणि पी झेड हे एक्स, वाय आणि झेड या डायरेक्शनच्या अलॉंगचे पी बारचे कंपोनंट्स आहेत। पी एक्स, पी वाय आणि पी झेड हे एक्स, वाय आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग असणारे पी बारचे कंपोनंट्स आहेत। अशा प्रकारे वेक्टर फॉर्म कसा लिहिला जातो याच्याबद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे। मग तुम्हाला जो दिलेला वेक्टर आहे तो युनिट वेक्टर आहे हे शो करायचंय। दिलेला जो वेक्टर आहे तो युनिट वेक्टर आहे हे आपल्याला त्या ठिकाणी शो करायचं आहे। मग युनिट वेक्टरची जर कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर एका मिनिटाच्या आत हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो। So what is the concept of unit vector? The vector having unit magnitude, म्हणजे मॅग्निट्यूडची व्हॅल्यू, दिलेल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू जर 1 एवढी येत असेल तर तो युनिट वेक्टर असतो ऑब्व्हियसली। मग पाहूयात, मग म्हणजे आपल्याला काय करायचंय, हा जो ए बार इथं दिलेला आहे त्याचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा। जर तो 1 आला तर गिवन वेक्टर हा युनिट वेक्टर आहे, 1 पेक्षा वेगळाच काहीतरी आला तर दिलेला वेक्टर युनिट वेक्टर नाहीये। ओके, so let's solve this question. So a bar equals to I cap minus j cap divided by √2. पहा, हा √2 कॉमन डिनॉमिनेटर आहे दोघांचाही, तर तुम्ही त्याला असंही लिहू शकता I cap डिवायडेड बाय √2 मायनस j cap डिवायडेड बाय √2. I cap डिवायडेड बाय √2 मायनस j cap डिवायडेड बाय √2. ओके, आता पहा एक्स कंपोनंट काय आहे, ए बारचा एक्स कंपोनंट काय आहे तर तो 1 डिवायडेड बाय √2 आहे। ठीक आहे, याला थोडा असं लिहूयात आपण। ठीक आहे, हे असं लिहूयात 1 बाय √2 आय कॅप मायनस 1 बाय √2 जे कॅप। इथं आय सोबत आणि जे सोबत काहीच नाहीये म्हणजे काय घेणार तुम्ही कोएफिशियंट 1 घेणार। ओके, मग हा 1 आणि डिवाइड मधला √2, इथला जे सोबतचा 1 डिवाइड मधला √2, म्हणजे आपण या वेक्टरला थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं। ठीक आहे, म्हणजे हा जो कॉमन डिनॉमिनेटर आहे त्यानं सेपरेटली दोघांनाही डिवाइड केलं तर आपल्याला 1 बाय √2 आय कॅप मायनस 1 बाय √2 जे कॅप अशा प्रकारचा फॉर्म्युला मिळाला। मग या ए बारचा मॅग्निट्यूड कसा कॅल्क्युलेट केला जातो, मॉड मध्ये ए बार लिहितो आपण। मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा वेक्टर त्याच्या कंपोनंटच्या फॉर्म मध्ये एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट आणि झेड कंपोनंट अशा कंपोनंटच्या फॉर्म मध्ये जेव्हा वेक्टर दिला जातो तेव्हा त्याचा मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट करतो स्क्वेअर रूट मध्ये त्याच्या एक्स कंपोनंटचा स्क्वेअर म्हणजे 1 बाय √2 चा स्क्वेअर प्लस त्याच्या वाय कंपोनंटचा म्हणजेच मायनस 1 बाय √2 चा स्क्वेअर, 1 बाय √2 चा स्क्वेअर प्लस मायनस 1 बाय √2 चा स्क्वेअर। पहा, याला सिम्बॉल सहित घ्यायचंय। असं का घेतो, कारण हे दोघं जे कंपोनंट आहेत ए बारचे, हा एक्स कंपोनंट आणि हा वाय कंपोनंट, हे दोन्ही कशा आहेत, रेक्टँग्युलर कंपोनंट आहेत आणि रेक्टँग्युलर कंपोनंटच्या फॉर्म मध्ये जर गिवन वेक्टर असेल तर त्याचं मॅग्निट्यूड अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करतो। स्क्वेअर रूट मध्ये त्याच्या त्या रेक्टँग्युलर कंपोनंटचे स्क्वेअर्स घ्यायचे आणि त्यांची ऍडिशन करायची। सो इट विल बी इक्वल्स टू 1 बाय √2 चा स्क्वेअर 1 बाय 2 प्लस ऍज इट इज मायनसचा स्क्वेअर सुद्धा प्लस असतो, या 1 बाय √2 चा स्क्वेअर प्लस 1 बाय 2। सो मॉड ऑफ ए बारची व्हॅल्यू काय आली पहा, रूट मध्ये 1 बाय 2 प्लस 1 बाय 2, हाफ प्लस हाफ, अर्धाने अर्धा 1 झाला म्हणजे √1 आलं आणि √1 ची व्हॅल्यू किती असते 1। हेन्स गिवन वेक्टर इज युनिट वेक्टर। यावरून लक्षात आलं तुमच्या की दिलेला वेक्टर जो आहे तो युनिट वेक्टर आहे, कारण त्याचा जेव्हा आपण मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केलेला आहे तो मॅग्निट्यूड 1 एवढा आलेला आहे। त्याचा जेव्हा आपण मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केला तो मॅग्निट्यूड 1 आलेला आहे। सो दिस इज द सोल्युशन टू दिस फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज जी पेज नंबर 29 वरती दिलेली आहे। कोणत्या चॅप्टरची, मॅथमॅटिकल मेथड्सची। तर सिम्पली काय केले, प्रोसिजर काय, दिलेल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केला आणि त्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू 1 आली म्हणजे तो युनिट वेक्टर आहे असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। ठीक आहे, तर व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून याला त्या ठिकाणी व्यवस्थित नोट डाऊन करायचंय तुमच्या नोटबुक मध्ये अँड लेट्स सॉल्व्ह नेक्स्ट प्रॉब्लेम। एकदम सिंपल क्वेश्चन असतात स्केलर वेक्टर्सचे, फक्त त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला समजलेल्या असणं आवश्यक असतं। ओके, सो लेट मी राईट डाऊन दी सेकंड क्वेश्चन ओव्हर हियर। सो सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे पहा तुम्हाला, एकदम सिंपल आहे। दोन वेक्टर्स दिलेत
एक वेक्टर V1 बार इक्वल्स टू दिलेला आहे तुम्हाला 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप आणि दुसरा वेक्टर दिलेला आहे V2 बार इक्वल्स टू i कॅप मायनस j कॅप मायनस k कॅप. दुसरा वेक्टर दिलेला आहे i कॅप मायनस j कॅप मायनस k कॅप अँड डिटरमाइन द मॅग्निट्यूड. हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे आणि विचारले काय डिटरमाइन दी मॅग्निट्यूड. डिटरमाइन दी मॅग्निट्यूड ऑफ V1 बार प्लस V2 बार. V1 बार प्लस V2 बारचा मॅग्निट्यूड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा सांगितलंय. ठीक आहे. सो पहिल्यांदा V1 बार प्लस V2 बार त्याच्या वेक्टर फॉर्म मध्ये लिहून घ्यावं लागेल. लक्षात घ्या V1 बार प्लस V2 बार. V1 बार प्लस V2 बार हा वेक्टर काय लक्षात घ्या. V1 बार काय 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप ऍज इट इज लिहिलं. पुढे प्लस मध्ये V2 बार काय आहे i कॅप मायनस j कॅप मायनस k कॅप. पहा तुम्हाला दोन वेक्टर्स दिलेले आहेत. एक वेक्टर आहे V1 बार आणि दुसरा वेक्टर आहे V2 बार आणि तुम्हाला त्यांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर त्यांची ऍडिशन केल्यानंतर V1 बार आणि V2 बारची वेक्टर ऍडिशन केल्यानंतर जो थर्ड वेक्टर येईल त्याचा मॅग्निट्यूड विचारलाय. परत एकदा पहा क्वेश्चन मध्ये गिवन काय आणि विचारले का. दोन वेक्टर्स दिलेत. एक V1 बार दुसरा V2 बार आणि त्यांची वेक्टर ऍडिशन पहा दोघांच्या डोक्यावर बार आणि मध्ये प्लसचं सिम्बॉल आहे म्हणजे त्यांची काय काढायची वेक्टर ऍडिशन आणि वेक्टर ऍडिशन केल्यानंतर तिसरा वेक्टर मिळेल कोणता तरी आणि त्याचा तुम्हाला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो पहा आता ऍडिशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी जेव्हा दोन वेक्टर अशा प्रकारे त्यांच्या कंपोनंट्सच्या फॉर्म मध्ये दिलेले असतात. जेव्हा दोन वेक्टर अशा प्रकारे त्यांच्या कंपोनंट्सच्या फॉर्म मध्ये दिलेले असतात तेव्हा त्यांची ऍडिशन करताना एक्स कंपोनंट मध्ये एक्स कंपोनंटच ऍड करायचा, वाय मध्ये वायच ऍड करायचा आणि झेड मध्ये झेड कंपोनंटच ऍड करायचा. ठीक आहे. सो हे काय पहा 3i कॅप तिकडे कोणता आहे प्लस i कॅप प्लस 4j कॅप मायनस j कॅप प्लस k कॅप मायनस k कॅप. हे अशा प्रकारे एक्स कंपोनंटची ऍडिशन, वाय कंपोनंटची आणि झेड कंपोनंटची वेक्टर ऍडिशन. ओके. सो 3i plus 1i, it is a 4i cap plus 4j minus j, it is a 3j cap आणि हे पहा k cap minus k cap हे कॅन्सल होऊन इथं प्लस 0 येईल म्हणजे वेक्टर काय शिल्लक राहिला 4i cap प्लस 3j cap आणि याचा मॅग्निट्यूड काढायचा आहे. पहा आपल्याकडे एक वेक्टर आहे नवीन V1 बार प्लस V2 बार हा वेक्टर झाला त्याचं मॅग्निट्यूड. पहा आपल्याकडे V1 आणि V2 हे दोन वेक्टर होते त्यांची ऍडिशन म्हणजे हा तिसरा वेक्टर V1 बार प्लस V2 बार त्याची व्हॅल्यू त्याचा वेक्टर फॉर्म काय आला 4i कॅप प्लस 3j कॅप. त्याचा वेक्टर फॉर्म काय आला 4i कॅप प्लस 3j कॅप आणि याचा मॅग्निट्यूड काढायचा असेल तर परत तीच प्रोसिजर 4 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर याची व्हॅल्यू काय येईल 4 चा स्क्वेअर किती असतो 16, 3 चा स्क्वेअर 9 रूट 25 म्हणजे 5 युनिट्स. त्याचा मॅग्निट्यूड किती आला 5 युनिट्स. सो दिस इज द फायनल आन्सर. एकदम इझी क्वेश्चन आहे. पहा काय दिले दोन वेक्टर्स दिलेत V1 बार V2 बार. तुम्हाला कशाचा मॅग्निट्यूड काढायचा आहे V1 बार प्लस V2 बारचा. मग पहिल्यांदा V1 बार प्लस V2 बार हा एक वेक्टर तुम्ही त्याच्या कंपोनंटच्या फॉर्म मध्ये मिळवला तो आला 4i प्लस 3j. या V1 बार आणि V2 बारची वेक्टर ऍडिशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एक्स कंपोनंट मध्ये एक्स कंपोनंटच ऍड करणार, वाय कंपोनंट मध्ये वाय कंपोनंटच ऍड करणार आणि झेड कंपोनंट मध्ये झेड कंपोनंटच ऍड करणार. हे केल्यानंतर V1 बार प्लस V2 बार आपल्याला मिळालं 4i प्लस 3j आणि त्याचा मॅग्निट्यूड म्हणजे डायरेक्टली त्याचे जे कंपोनंट्स आहेत रेक्टँग्युलर कंपोनंट्स स्क्वेअर रूट मध्ये त्यांचे स्क्वेअर्स घ्यायचे. हे आपण ऑलरेडी चॅप्टर मध्ये कन्सेप्ट स्टडी करताना पाहिलेले फॉर्म्युले आहेत. ओके. सो आन्सर आलं 5 युनिट्स. किती आलं 5 युनिट्स. वेक्टर कोणत्या टाईपचा आहे म्हणजे तो फोर्स आहे का व्हेलॉसिटी आहे का ऍक्सेलरेशन याच्याबद्दल काहीही गिवन नसल्यामुळे तुम्ही युनिट लिहू शकत नाही. मग युनिट्स असं डायरेक्टली पुढे लिहून टाकायचं. ओके. सो दिस इज द आन्सर टू दिस क्वेश्चन. ओके. सो क्वेश्चन नंबर
2 मधला हा सेकंड क्वेश्चन होता. याला सुद्धा व्यवस्थित समजून घेऊन तुम्हाला नोटबुक मध्ये नोट करायचं आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत त्यामधलाच काय करणार आहोत, नेक्स्ट क्वेश्चन आता त्या ठिकाणी सॉल्व्ह करूया. सो पहा, नेक्स्ट वन इज द अगेन यू आर गिवन द 2 वेक्टर्स. परत तुम्हाला 2 वेक्टर्स दिलेले आहेत. त्यामध्ये एक V1 बार दिलाय. V1 बार इक्वल्स टू 2i मायनस 3j. V1 बार इक्वल्स टू 2i मायनस 3j. आणि दुसरा वेक्टर जो दिलाय V2 बार इक्वल्स टू मायनस 6i कॅप प्लस 5j कॅप. मायनस 6i कॅप प्लस 5j कॅप. डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ. आता इथं दोन्ही काढायचे. डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ V1 बार प्लस V2 बार. ठीक आहे. इथं ऍड काय आहे, अगोदर जो क्वेश्चन आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऍडिशन काय आहे पहा. V1 बार दिलाय, V2 बार दिलाय. तुम्हाला V1 बार प्लस V2 बार हा वेक्टर काढायचा आहे, परंतु त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही फाइंड आउट करायचे. फाइंड आउट करायचे. हे इथं व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. ते कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट मी सॉल्व्ह दिस नाउ. आता पहा, पहिल्यांदा आपली जो मॅग्निट्यूड काढण्याची प्रोसिजर आहे जी ऑलरेडी आपण सेकंड क्वेश्चन मध्ये पाहिली ती फॉलो करणार. सो V1 बार प्लस V2 बार इक्वल्स टू, व्हॅल्यूज ठेवा, 2i मायनस 3j ओके प्लस मायनस 6i प्लस 5j कॅप. ओके, सो V1 बार प्लस V2 बार, x मध्ये x ऍड करायचा, y मध्ये y ऍड करायचा, 2i कॅप मायनस 6i कॅप. ठीक आहे. एक्स कंपोनंट मध्ये एक्स कंपोनंट. सो हा एक्स कंपोनंट ऑफ V1 बार 2i कॅप. V2 बारचा काय मायनस 6i कॅप. हा प्लस, आता इथं साईन काय मायनस आणि इथं साईन काय आहे प्लस. मग मी अगोदर इथं प्लसचा साईन देतो. हा 5j कॅप अगोदर घेतला, काहीच फरक पडणार नाही. जर तुम्ही हा घेतला तरी काहीच फरक पडत नाही. 3j कॅप प्लस 5j कॅप. याला सॉल्व्ह केलं काय पहा, 2 मायनस 6 मायनस 4i कॅप कॉमन आणि मायनस 3 मायनस 5 म्हणजे प्लस 2j कॅप. मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो आपण. ठीक आहे. बिगर नंबरचा सिम्बॉल द्यावा लागतो ना. मग 5 मधून 3 मायनस केला, बट 5 इज बिगर नंबर म्हणून इथं प्लस आलं. ओके, सो 2i मायनस 6j मायनस 4i कॅप आणि मायनस 3 प्लस 5 हे प्लस 2j कॅप. हा आला V1 बार प्लस V2 बार. आता या V1 बार प्लस V2 बारचा आपल्याला मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे मॉड मध्ये येईल V1 बार प्लस V2 बार. सो मॉड मध्ये जे V1 बार प्लस V2 बार येईल त्यामध्ये काय येणार मग ऑब्विसली मायनस 4 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर अँड इट विल बी इक्वल्स टू मायनस 4 चा स्क्वेअर येईल 16, 2 चा स्क्वेअर येईल 4. इट इज अ रूट 20. रूट 20 ला आपण असं लिहू शकतो 4 मल्टिप्लाइड बाय 5. असं का लिहिलं, कारण त्यातल्या 4चं स्क्वेअर रूट आपल्याला माहितीये ते 2 बाहेर आलं. सो 2 रूट 5 युनिट्स हे त्याचं मॅग्निट्यूड झालं. पहा, अगोदरच्या क्वेश्चन सारखंच आहे. V1 बार एक वेक्टर दिलाय, V2 बार एक वेक्टर दिलाय आणि आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे. कोण्या वेक्टरची, V1 बार प्लस V2 बार म्हणजे यांना ऍड केल्यानंतरची. सो V1 बार पुट केलं 2i मायनस 3j, V2 बार पुट केलं मायनस 6i प्लस 5j. यांना सॉल्व्ह करून आन्सर मिळालं मायनस 4i प्लस 2j आणि मग त्याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केल्यानंतर तो 2 रूट 5 युनिट्स एवढा आलेला आहे. पहिल्यांदा याला नोट डाऊन करून घ्या, आपण त्याच्या डायरेक्शनला सॉल्व्ह करूयात आता. ठीक आहे. मॅग्निट्यूड मिळालाय. V1 बार आणि V2 बार गिवन होते, त्यांच्या ऍडिशनचा जो वेक्टर आला त्याचा मॅग्निट्यूड 2 रूट 5 आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो आय सपोज यू अंडरस्टूड दिस. नाव लेट्स स्टडी अबाउट दी डायरेक्शन. त्याच्या डायरेक्शन बद्दल विचार करूया. ओके, त्यासाठी आपल्याला हे रिक्वायर्ड आहे मायनस 4i प्लस 2j. ओके, सो हे सिंपल क्वेश्चन्स आहेत. जर तुम्हाला कन्सेप्ट त्या समजलेल्या असतील, स्केलर्स आणि वेक्टर्सच्या कन्सेप्ट जर सगळ्या समजलेल्या असतील व्यवस्थित, तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला कोणतीही डिफिकल्टी राहणार नाही. सो आपल्याला जो V1 बार प्लस V2 बार मिळालाय, V1 बार प्लस V2 बार इक्वल्स टू
मायनस 4i प्लस 2j याची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? वी हॅव टू फाइंड आउट इट्स डायरेक्शन, कारण मॅग्निट्यूड आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय. सो डायरेक्शन साठी एक सिंपल गोष्ट करूया. आपण एक कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करूया. कोऑर्डिनेट सिस्टीम. सो दिस इज अ कोऑर्डिनेट सिस्टीम. अशा प्रकारची कोऑर्डिनेट सिस्टीम आपण त्या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. आता लक्षात घ्या, इकडे घेतोय मी 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. पहा इकडे 1 2 3 4 -1 -2 -3 -4. इकडं 1 2 3 4 इकडे अगेन -1 -2 -3 -4. ओके. आता लक्षात घ्या, आपला हा जो वेक्टर आला V1 बार प्लस V2 बार, आता हा एक वेक्टर झाला. त्याला काहीतरी नाव असेल समजा. V1 बार प्लस V2 बार हा कम्प्लीट एक वेक्टर झाला आणि हा त्याचा वेक्टर फॉर्म. आता त्याचे कंपोनंट्स पहा. त्याचा एक्स कंपोनंट आहे -4. एक्स कंपोनंट काय आहे? -4 आणि वाय कंपोनंट आहे +2. मग -4 पासून इकडे +2 पर्यंत यायचं. ठीक आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये तुम्ही स्टडी केलंय. एक्स कंपोनंट -4, वाय कंपोनंट +2, म्हणजे तो जो पॉइंट येणार आहे त्याच्या पोझिशन वेक्टरचा तो अशा प्रकारे येईल या पॉइंटला. ओके. मग या पॉइंटला तो वेक्टर आल्यानंतर अशा प्रकारे मी ओरिजिन पासून त्याला असं जॉईन करून घेतलं. काय करून घेतलं? जॉईन. आणि हा वेक्टर असा दाखवला. तर याची तुम्हाला डायरेक्शन फाइंड आउट करायची. याची काय डायरेक्शन म्हणजे हा अँगल फाइंड आउट करावा लागेल, थिटा. डायरेक्शन म्हणजे काय फाइंड आउट करायला? अँगल थिटा. हा एक्स असतो, हा -x, हा वाय असतो, हा -y. कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे रूल्स युज करायचे फक्त. ठीक आहे. इथं आपल्याला गरजच नव्हती. इकडचा पॉईंट आपण 3 पर्यंत दाखवून स्टॉप करून देऊया. त्याला सॉल्व्ह करायचंय ना पुढे. आता लक्षात घ्या काय केलं परत. आपल्याला V1 बार प्लस V2 बार मिळालेला आहे -4i प्लस 2j कॅप. याची आपल्याला डायरेक्शन डिटरमाइन करायची आहे. काय डिटरमाइन करायची आहे? डायरेक्शन. म्हणजे एक्स किंवा वाय ऍक्सिस सोबतचा त्याचा अँगल फाइंड आउट करायचा. ओके. मग हा अँगल फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा तो वेक्टर ड्रॉ करून दिला. त्याचा एक्स कंपोनंट -4 होता म्हणून -4 आणि वाय कंपोनंट 2 होता म्हणून त्यावरून आपण हा -4, 2 पॉइंट मिळवला आणि त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर काढला म्हणजे आपला वेक्टर आहे. आणि हा थिटा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. काय कॅल्क्युलेट करायचा आहे? थिटा. सो आता पहा, हे 2 असल्यामुळे हे सुद्धा 2 असेल, हे 2 असल्यामुळे हे सुद्धा 2 असेल आणि हे -4 म्हणजे हे सुद्धा इकडे -4. नुसतं मॅग्निट्यूड बद्दल विचार केला तर हे डिस्टन्स किती आहे? 4. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? 4 आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? 2. मग आता पहा, मी इथं टॅनचा रूल युज करतो. सो टॅन थिटा इक्वल्स टू, इथे एक ट्रायंगल बनलाय पहा. हा एक ट्रायंगल बनलाय. या ट्रायंगल मध्ये टॅन थिटा जर तुम्ही युज केला तर टॅन थिटा काय असतं? अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड. टॅनच काय युज केला? कारण आपल्याला या ट्रायंगल मध्ये, हे ट्रायंगलला नाव देऊयात. इथं O, हा पॉइंट A आणि हा पॉइंट आहे B समजा. सो ट्रायंगल कोणता आहे आपला? हा OAB ट्रायंगल आहे. सो OAB ट्रायंगल मध्ये टॅन थिटाच काय युज करतोय मी? कारण मला ही साइड म्हणजे अपोजिट साइड माहितीये आणि ही साइड म्हणजे ऍडजेसंट साइड माहिती. सो अपोजिट साइड किती? 2. ऍडजेसंट साइड किती आहे? 4. म्हणजे टॅन थिटा इक्वल्स टू आलं 1/2 म्हणजे थिटा इक्वल्स टू आलं टॅन इनवर्स ऑफ 1/2. सो दिस इज द व्हॅल्यू बट विथ कोणत्या ऍक्सिस सोबत? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. हा जो अँगल आला आहे कोणत्या ऍक्सिस सोबत आलाय? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू 2/4 आली म्हणजेच 1/2 म्हणजे थिटा हा टॅनचा इनवर्स घ्यावा लागतो 1/2. अशा प्रकारचं त्याचं आन्सर असेल. ही डायग्राम इथं खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, 11th स्टँडर्ड मध्ये फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रत्येक प्रॉब्लेम हा नुसता फॉर्म्युलानच सॉल्व्ह होत नसतो. तर आपल्याला अशा प्रकारचे डायग्राम ड्रॉ करून काहीतरी व्हिज्युअलायझेशन करून सुद्धा प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करावे लागतात. सो ऑब्व्हियसली बेस्ट क्वेश्चन आहे डायरेक्शन फाइंड आउट करण्याचा. त्याचे एक्स आणि वाय कंपोनंट माहित होते. ते पॉइंट वरून आपण त्या कंपोनंट वरून आपण एक पॉइंट लोकेट केला. त्याचा पोझिशन वेक्टर म्हणजे आपला गिव्हन वेक्टर होता. त्याचा एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल आपण थिटा कन्सिडर केला आणि टॅन थिटाच्या रूलनं त्याला फाइंड आउट केलं. हे 2a म्हणजे हे सुद्धा 2 आणि हे 4. सो अपोजिट साइड 2, ऍडजेसंट साइड 4. सो 2 डिवायडेड बाय 4 ही टॅन थिटाची व्हॅल्यू आली. त्यावरून थिटा आला टॅन इनवर्स ऑफ 1/2. ओके. व्यवस्थित त्याला नोट डाऊन करायचंय डायग्राम सहित. ही डायग्राम इथं नेसेसरी आहे, त्याशिवाय याचं सोल्युशन कम्प्लीट झालं नसतं. लेट्स सॉल्व्ह दी नेक्स्ट प्रॉब्लेम. आता नवीन पुढचा प्रॉब्लेम. तुम्ही स्लोली व्हिडिओ पॉज प्रॉब्लेम पूर्ण पाहायचा कसा सॉल्व्ह केलाय.
पॉज करून नोटबुक मध्ये त्याचं सोल्युशन लिहून घ्यायचं आणि नंतर पुढचा पार्ट पाहायचा. ठीक आहे, गडबड करण्याची काही आवश्यकता नाहीये. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वन इज, चौथा क्वेश्चन पहा काय आहे. फाइंड अ वेक्टर. बेस्ट क्वेश्चन आहे, याच्यावरून आपल्या कन्सेप्ट आपल्या आणखीन क्लिअर होतील. फाइंड अ युनिट वेक्टर. फाइंड अ युनिट वेक्टर विच इज पॅरलल. फाइंड अ युनिट वेक्टर विच इज पॅरलल टू. तो कशाला पॅरलल आहे? व्ही बार इक्वल्स टू आय कॅप मायनस 2j कॅप अँड हॅज मॅग्निट्यूड ऑफ 10. आणि त्याचा मॅग्निट्यूड किती आहे? 10 आहे. असा वेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा. व्यवस्थित लक्षात घ्यावा. माझ्याकडे एक गिवन वेक्टर आहे व्ही बार, असा मी इथं ड्रॉ केला, तो त्याच्यावरती लिहितो. तो काय आहे? व्ही बार इक्वल्स टू आय कॅप मायनस 2j कॅप. आणि दुसरा एक अननोन वेक्टर त्याला पॅरलल आहे, ज्याला मी नाव दिलं एक्स बार. समजा कोणता आहे? एक्स बार. तर तुम्हाला काय केलंय? व्ही बार गिवन आहे आणि त्याला पॅरलल असलेला एक्स बार कॅल्क्युलेट करायचा आहे. त्या एक्स बारचं मॅग्निट्यूड 10 दिलंय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एक्स बारच्या या मॉड एक्स बारची व्हॅल्यू दिली आहे 10 आणि तुम्हाला त्याचा असा वेक्टर फॉर्म मिळवायचा आहे. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या पहिल्यांदा. इथं क्वेश्चन समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय दिलंय? फाइंड अ वेक्टर, सॉरी युनिट वेक्टर झालं ते. क्वेश्चन मध्ये काय आहे? फाइंड अ वेक्टर असायला पाहिजे ते. सो इट इज अ ओके, फाइंड अ वेक्टर आहे फक्त. सो फाइंड अ वेक्टर विच इज पॅरलल टू. आपल्याकडे एक वेक्टर आहे व्ही बार इक्वल्स टू आय कॅप मायनस 2j कॅप. याला पॅरलल असलेला एक वेक्टर फाइंड आउट करायचा आहे, ज्याचा मॅग्निट्यूड 10 आहे. हा 10 मॅग्निट्यूड या व्ही बारचा नाहीये. तो कोणाचा आहे? तर व्ही बारला पॅरलल असलेला जो अननोन वेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्याचा मॅग्निट्यूड 10 आहे. आता सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट इथं कोणती पहा. पॅरलल वेक्टर मध्ये काय सेम असतं? समान काय असतं? यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय असते? यांचे मॅग्निट्यूड काहीही असो, दोन वेक्टर जेव्हा एकमेकांना पॅरलल असतात तेव्हा एक गोष्ट त्यांच्यामध्ये कॉमन असते, ती म्हणजे त्यांचा युनिट वेक्टर. काय कॉमन असतं? युनिट वेक्टर. म्हणजे जो युनिट वेक्टर व्ही बारचा असेल तोच युनिट वेक्टर एक्स बारचा असेल. जो युनिट वेक्टर व्ही बारचा असेल तोच एक्स बारचा असेल. युनिट वेक्टरची कन्सेप्ट काय आहे? यू कॅप इक्वल्स टू पी बार डिवायडेड बाय त्या पी बारचाच मॅग्निट्यूड. ओके, मग तो वेक्टर कसा काढतो आपण? पी बार इक्वल्स टू हा मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय त्याचा युनिट वेक्टर. म्हणजे दिलेल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडला त्याच्या युनिट वेक्टरनं जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तो वेक्टर त्याच्या अशा वेक्टर फॉर्म मध्ये मिळत असतो. तो वेक्टर तुम्हाला त्याच्या अशा प्रकारच्या वेक्टर फॉर्म मध्ये मिळत असतो. मग इथं लक्षात घ्यायची एक गोष्ट पहा. तुम्हाला एक्स बार काढायचा आहे. तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय? एक्स बार. मग तो काय असेल? एक्स बारचा मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय त्याचा युनिट वेक्टर. पहा, तुम्हाला एक वेक्टर अननोन आहे एक्स बार, तो फाइंड आउट करायचा आहे. मात्र गिवन काय? त्याला पॅरलल असलेला एक वेक्टर जो आहे व्ही बार इक्वल्स टू आय मायनस 2j, जो गिवन आहे हा फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याकडे युनिट वेक्टरची कन्सेप्ट होती, त्यावरून तुम्ही वेक्टर कसा फाइंड आउट करता? मॅग्निट्यूडनं युनिट वेक्टरला मल्टिप्लाय करायचं. सॉरी, गिवन वेक्टरला तुम्हाला समजा मॅग्निट्यूड माहितीये पी बार. या पी बारचा मॅग्निट्यूड माहितीये तुम्हाला, मॉड ऑफ पी बार. त्या मॅग्निट्यूडनं जर तुम्ही त्याच्या युनिट वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर तो वेक्टर मिळतो. तीच कन्सेप्ट मी इथं वापरली. मला हा एक्स बार फाइंड आउट करायचा आहे, मग मी त्याचा मॅग्निट्यूड घेतला आणि त्याच्या मॅग्निट्यूडनं त्याच्या युनिट वेक्टरला मल्टिप्लाय केलं. म्हणजे एक्स बार मिळण्यासाठी तुम्हाला मॉड ऑफ एक्स बार माहित पाहिजे आणि त्याचा युनिट वेक्टर यू कॅप माहित पाहिजे. ओके, व्यवस्थित समजून घ्या प्रोसिजर पहिल्यांदा. मग मला त्याचा मॅग्निट्यूड 10 तर ऑलरेडी दिलाय, म्हणजे मला याची व्हॅल्यू 10 दिली. मग मला जर एकदा यू कॅप मिळाला त्याचा युनिट वेक्टर, तर मला लगेच एक्स बार मिळून जाईल. पहा, मला एक्स बार फाइंड आउट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला येईल त्याचा मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ एक्स बार मल्टिप्लाइड बाय त्याचाच युनिट वेक्टर. तो मॉड ऑफ एक्स बार मला 10 गिवन आहे. फक्त आता मला पाहिजे ते म्हणजे त्याचा युनिट वेक्टर. तो मिळाला की मला एक्स बार मिळून जाईल. पण एक्स बारचा युनिट वेक्टर तर दिलेला नाही, मात्र त्याला पॅरलल असलेला एक वेक्टर दिलाय आपल्याला. त्याला पॅरलल असलेला एक वेक्टर दिलाय
आणि दोन वेक्टर जेव्हा एकमेकांना पॅरलल असतात, दोन वेक्टर जेव्हा एकमेकांना पॅरलल असतात त्यांचे युनिट वेक्टर सेम असतात. मग प्रोसिजर काय पहा, तुम्ही व्ही बारचा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा, तुम्ही तो करू शकता. व्ही बारचा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा, तोच युनिट वेक्टर असेल एक्स बारचा. व्ही बारचा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा, तोच युनिट वेक्टर असेल एक्स बारचा, कारण ते दोघे एकमेकांना पॅरलल आहेत. आणि तो युनिट वेक्टर इथं पुट केला तर तुम्हाला एक्स बार मिळून जाईल. परत एकदा, मॅग्निट्यूड त्याचा गिवन आहे, पाहिजे होता युनिट वेक्टर, तुम्हाला त्याचा पॅरलल वेक्टर दिलाय, तुम्ही व्ही बारचा युनिट वेक्टर काढला तर तोच युनिट वेक्टर एक्स बारचा असणार आहे. कारण दोन वेक्टर जेव्हा एकमेकांना असे पॅरलल असतात त्यांचे युनिट वेक्टर्स सेम असतात. मग व्ही बारचा युनिट वेक्टर फाइंड आउट केला, तोच युनिट वेक्टर एक्स बारचा असेल, त्याची व्हॅल्यू इथं पुट करा, तुम्हाला एक्स बारची व्हॅल्यू मिळून जाईल. सो आय सपोज यू हॅव क्लिअर नाव. आता डायरेक्ट त्याचे कॅल्क्युलेशन करायचे. ओके, सो वेक्टर काय आहे तो पहिल्यांदा व्ही बार इक्वल्स टू हा लिहून घेऊया आणि मग त्याचा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा. ओके, सो ही प्रोसिजर कुठेतरी तुम्हाला रफ मध्ये पहिल्यांदा नोट डाऊन करावी लागेल आणि मग तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेशन करू शकता. सो गिवन वेक्टर जो आहे व्ही बार तो पहिल्यांदा मी लिहून घेतो, कारण त्याचा आपल्याला आता युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. सो गिवन वेक्टर आहे व्ही बार इक्वल्स टू आय कॅप मायनस 2j कॅप, आणि तुम्हाला हा एक्स बार एक अननोन आहे, फाइंड आउट करायचा आहे. या एक्स बारचा मॅग्निट्यूड तुम्हाला गिवन आहे 10. सो दिस इज अ गिवन डेटा. आता आपण सॉल्व्ह करतोय, मी तुम्हाला प्रोसिजर डिटेलमध्ये कन्सेप्च्युअली एक्सप्लेन केलेली आहे. आता पहा, व्ही बार आणि एक्स बार कसे पॅरलल. गिवन मध्ये आणखी एक गोष्ट काय, व्ही बार इज पॅरलल टू एक्स बार, म्हणजे या दोघांचे युनिट वेक्टर सेम असतील. मग मी व्ही बार लिहिला, व्ही बार इज आय कॅप मायनस 2j कॅप. मग या व्ही बारचा युनिट वेक्टर आपण यू कॅप न दाखवला तर तो काय येईल, व्ही बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार. हे आपण ऑलरेडी कन्सेप्ट मध्ये स्टडी केलंय. त्याचा युनिट वेक्टर काय असेल, तो वेक्टर डिवायडेड बाय त्याचा मॅग्निट्यूड. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला हा व्ही चा मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ व्ही कॅप कॅल्क्युलेट करावं लागेल, सॉरी व्ही बार. सो मॉड ऑफ व्ही बार म्हणजेच या व्ही बारचा काय आहे मॅग्निट्यूड, तो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्या. सो तो काय येईल, रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 प्लस मायनस 2 चा स्क्वेअर. सो व्ही बार इक्वल्स टू रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 चा स्क्वेअर 4, म्हणजे व्ही बार इक्वल्स टू आला मॉड मध्ये रूट 5. म्हणजे व्ही बार जो आपल्याला वेक्टर दिलाय आय कॅप मायनस 2j कॅप, त्याचा मॅग्निट्यूड किती आला, रूट 5. त्याचा मॅग्निट्यूड आला रूट 5. मग या फॉर्म्युल्यात पुट केल्यानंतर यू कॅप काय येईल, व्ही बारच्या जागी पुट करा आय कॅप मायनस 2j कॅप आणि डिवाइड मध्ये हा रूट 5. काय केलं परत एकदा सांगतो पहा, आपल्याकडे एक गिवन वेक्टर आहे, एक वेक्टर गिवन आहे कोणता, व्ही बार इक्वल्स टू आय कॅप मायनस 2j कॅप. त्याचा तुम्हाला युनिट वेक्टर काढायचा होता, त्यासाठी पहिल्यांदा त्याचा मॅग्निट्यूड फाइंड आउट केला. मी सांगितलं होतं असं मॉड मध्ये लिहिलं म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड असतो. सो आता तो कसा करायचा त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. सो त्याचा मॅग्निट्यूड आला रूट 5. मग त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर त्याचा युनिट वेक्टर मिळतो. मग वेक्टर होता आय मायनस 2j आणि त्याचा मॅग्निट्यूड होता रूट 5, त्यानं डिवाइड केलं, युनिट वेक्टर मिळाला. आता लक्षात घ्या, हाच युनिट वेक्टर एक्स बारचा सुद्धा असणार आहे, म्हणजे यू बार इक्वल्स टू एक्स बार डिवायडेड बाय मॉड ऑफ एक्स बार. का असं झालं, कारण व्ही बार आणि एक्स बार एकमेकांना पॅरलल असल्यामुळे ही मेन पॉइंट आहे, मेन धागा जो आहे या पॉइंट मधला तो हा आहे. व्ही बार आणि एक्स बार एकमेकांना पॅरलल असल्यामुळे जो व्ही बारचा युनिट वेक्टर आला तोच एक्स बारचा असणार आहे. म्हणजे आपल्याला एक्स बारचा युनिट वेक्टर आता माहिती आहे. मग तो पुट करा, यू कॅप इक्वल्स टू काय, आय कॅप मायनस 2j कॅप डिवाइड मध्ये हा रूट 5 ऍज इट इज आला इक्वल्स टू एक्स बार आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि मॉड ऑफ एक्स बार म्हणजे त्याच्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू 10 आहे. हा युनिट वेक्टर कुठून मिळाला, युनिट वेक्टर मिळाला त्याच्या पॅरलल वेक्टर वरून. मग हा एक्स बार काढण्यासाठी हा 10 इकडे मल्टिप्लाय होईल. सो एक्स बार इक्वल्स टू 10 इन ब्रॅकेट आय कॅप मायनस 2j कॅप डिवायडेड बाय रूट 5. एवढंच ठेवलं तरी चालेल, पुढे याला सॉल्व्ह सुद्धा आपण करू शकतो, पुढे याला आपण सॉल्व्ह सुद्धा करू शकतो. ते केलं किंवा नाही केलं काही फरक पडणार नाही.
हा, जर क्वेश्चन एमसीक्यू टाईपचा असेल तर ऑप्शन सोबत मॅच करण्यासाठी तुम्हाला त्याला सॉल्व्ह करावं लागेल. सो पाहूयात बुकमध्ये आन्सरच्या फॉर्म मध्ये तुमच्या दिलेला आहे, त्याला त्याच फॉर्म मध्ये ठेवूयात आपण. ओके, सो आपल्याकडे जो वेक्टर मिळालेला आहे तो अशा प्रकारचा आहे. तो त्यांनी त्याला त्याच फॉर्म मध्ये ठेवलंय, फक्त केलंय काय पहा पुढे. त्यांनी 10 न मध्ये मल्टिप्लाय केलं आणि 5 न सेपरेट डिवाइड केलं, म्हणजे 10i कॅप डिवायडेड बाय √5 मायनस 2j कॅप डिवायडेड बाय √5 हा तो एक्स बार मिळाला तुम्हाला. सो एक्स बारची व्हॅल्यू काय आली, 10i कॅप डिवायडेड बाय √5 मायनस 2j कॅप डिवायडेड बाय √5. सो दिस इज द फायनल आन्सर टू दिस क्वेश्चन. सो पॅरलल वेक्टरची जर कन्सेप्ट तुम्हाला माहित असती तर इथं बाकी सगळं ऑलरेडी क्लिअर आहे की दोन वेक्टर पॅरलल असताना त्यांचे जे युनिट वेक्टर्स असणार आहेत ते सेम असणार आहेत, इक्वल असणार आहेत. ओके, आणि तेच वापरलं. व्ही बारचा युनिट वेक्टर काढून तोच एक्स बारचा युनिट वेक्टर आहे हे कन्सिडर केलं, कारण ते दोघं पॅरलल आहेत, आणि मग आपण त्याला पुढे सॉल्व्ह केलेला आहे. सो राईट इट डाऊन, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्यायचंय. पहा, प्रॉब्लेम मध्ये काही डाऊट्स असतील तर ते लगेच कॉल वगैरे किंवा मेसेज करून क्लिअर करून घ्यायचे, कारण हे परत नंतर व्यवस्थित क्लिअर होत नाहीत एकदा काही दिवस लोटले गेल्यानंतर. ओके, सो पहा याच्यामध्ये जो लास्ट क्वेश्चन दिलाय, आपण काय करत आहोत, एक्सरसाइज पेज नंबर 29 वरती जी दिलेली आहे तुमच्या बुकमध्ये त्यामधला सेकंड क्वेश्चन मधले सब क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. त्यामध्ये आपण आतापर्यंत 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले. 5व्यामध्ये काय दिले आणि तुम्हाला काय करायचं ते मी आत्ताच सांगून देतो, ते तुम्ही होमवर्क मध्ये करायचे. क्वेश्चन नंबर 2 मधल्याच 5व्यामध्ये तुम्हाला 2 वेक्टर दिलेत, त्याची हिंट सांगतो. ए बार इक्वल्स टू 2i प्लस 3j मायनस 6k आणि दुसरा दिलाय बी बार इक्वल्स टू आय कॅप प्लस 5/2j कॅप मायनस 3k कॅप. आणि तुम्हाला शो करायचे की हे दोन वेक्टर पॅरलल आहेत एकमेकांना. तुम्हाला काय करायचे, हे दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल आहेत हे शो करायचे. आता याला सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड्स आहेत. याला सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड्स आहेत. त्या 2 मेथड्स कोणत्या लक्षात घ्या. पहिला आपल्याला माहिती आहे, जर तुम्ही या 2 वेक्टरचे युनिट वेक्टर फाइंड आउट केले, ए बार आणि बी बारचे तुम्ही काय करायचे, युनिट वेक्टर फाइंड आउट करायचे, पहिला पॉइंट. आणि ते जर सेम आले तर ते पॅरलल आहेत. पहिली प्रोसिजर पहा, ए बार आणि बी बार तुम्हाला गिव्हन आहे. ए बार आणि बी बारचे तुम्ही युनिट वेक्टर फाइंड आउट करणार, ते जर सेम आले तर ऑब्व्हियसली ए बार आणि बी बार एकमेकांना पॅरलल आहेत. ऑब्व्हियसली ए बार आणि बी बार एकमेकांना पॅरलल आहेत. ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड कोणती पहा, जर 2 वेक्टर एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 येत असतो. आपल्याला माहिती आहे, आपण क्रॉस प्रोडक्ट मध्ये ते शिकलो आहोत. सो वी हॅव स्टडीड ऑलरेडी इन क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. वेक्टरचा जो टाईप होता सेकंड प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स मध्ये आपण जो सेकंड टाईप पाहिला कोणता, क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. त्यामध्ये आपण स्टडी केलं, जर 2 वेक्टर एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 पाहिजे. मग तुम्ही काय करायचं, ए बार क्रॉस बी बार फाइंड आउट करायचं, आणि ते ए बार क्रॉस बी बार जर 0 आलं तर याचा अर्थ ते दोघे एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. दोन्हीही मेथडनं सॉल्व्ह करू शकता. 2 वेक्टर पॅरलल दाखवण्याचे आपल्याकडे अशा प्रकारचे 2 वेज आहेत. एक तर त्यांच्या युनिट वेक्टरच्या मेथडनं तुम्ही त्यांना पॅरलल दाखवू शकता, किंवा त्यांच्या क्रॉस प्रोडक्टच्या मेथडनं तुम्ही त्यांना पॅरलल दाखवू शकता. दोघांचे युनिट वेक्टर फाइंड आउट करायचे, सेम आले तर पॅरलल, किंवा दोघांचा क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचा, तो 0 आला तर ते दोघे एकमेकांना पॅरलल. सो आता तुम्ही हे व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता, कोणत्याही मेथडनं करा. प्रॅक्टिससाठी काय करा, प्रोबॅबली दोन्ही मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करा, तुमची जास्त प्रॅक्टिस होऊ शकेल. सो दिस इज द हिंट फॉर द 5th प्रॉब्लेम. जो 5th प्रॉब्लेम होता त्या क्वेश्चन नंबर 2 मधला एक्सरसाइजच्या, त्याचं हे सोल्युशन साठीची हिंट, तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. तर पहा, क्वेश्चन आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करतोय कशाची, पर्टिक्युलरली मॅथमॅटिकल मेथड्सची. स्केलर्स आणि वेक्टर्सचाच पार्ट, फक्त कॅल्क्युलस आपला बाकी आहे. तर त्यामध्ये आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केलाय कम्प्लिटली. आता थर्ड सॉल्व्ह करायचा. फर्स्ट तर एमसीक्यू टाईपचा होता, तो तुम्ही करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो सेकंड आपण सॉल्व्ह केलाय कम्प्लीट. त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन होते, 4 मी सॉल्व्ह करून दिले, 5व्याची हिंट सांगितली. त्यात जो थर्ड क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये जो थर्ड क्वेश्चन आहे त्यातले न्यूमरिकल एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करूयात. तर आज व्यवस्थित पहा, आपण एकदम सिंपल टाईपचे क्वेश्चन्स
स्केलार्स आणि वेक्टर्स वरती डिपेंड असणारे सॉल्व्ह केले. तर ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येण्यासाठी पहिल्यांदा चॅप्टरचा स्टडी व्यवस्थित करा, फॉर्म्युलेज व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर हे न्यूमरिकल्स पाहायचे, सॉल्व्ह करायचे आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस. जास्तीत जास्त प्रॅक्टिस न्यूमरिकल्सची करायची आहे. हे मी जे सॉल्व्ह केले त्याच्या सारखे सिमिलर क्वेश्चन तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या बुकमध्ये मिळत असतील, इंटरनेटवरून मिळत असतील तर ते घ्यायचे, सॉल्व्ह करायचे. कारण फिजिक्समध्ये JEE, CET आणि नीट सारख्या एक्झामसाठी एकच गोष्ट रिक्वायर्ड असते, ती म्हणजे प्रॅक्टिस. ओके, सो व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. तिसरा क्वेश्चन जो आहे एक्सरसाइज मधला, त्याच्यामध्ये दिलेले न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करूयात. आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करत आहोत. हॅव अ नाईस डे, स्टडी वेल अँड थँक्यू.